श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। तिथीनुसार येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात अभिवादन। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन। धुळे औद्योगिक वसाहतीतील एम्युनिटीचे प्लॉट अधिकारी व बिल्डर्स गिळकृत करीत असल्याचा आरोप। संत तुकाराम महाराज बीज निमित्त काढण्यात आली पालखी मिरवणूक। आणि एकविरा देवी मंदिर परिसरात भरवण्यात येणाऱ्या यात्रेत मोफत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी। आता बातमी विस्ताराने। तिथीनुसार येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील मनोहर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। ही प्रमाणे येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे धुळे शहरातील मनोहर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, माजी जिल्हा प्रमुख भूपेंद्र लहामगे, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, धीरज पाटील, किरण जोंधळे, पंकज गोरे, संदीप सूर्यवंशी, प्रवीण साळवे, संजय जवराज, गुलाब माळी, भरत मोरे, राजेंद्र गुजर, महादू गवळी, दिनेश पाटील, वैभव पाटील, कपिल लिंगायत, कैलास मराठे, संदीप चव्हाण, विनोद जगताप, राजेंद्र ढवळे, सुनील पाटील आदी उपस्थित होते। त्याचा राजा, सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, महिलांची सुखदुःख जाणणारा, मातृभक्त पितृभक्त असा हा जाणता राजा, ज्याच्या आज 494व्या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व वंदनीय पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमची काम करणारी ही सगळी शिवसेनेची मावळे आज राजा शिवछत्रपतींना अभिवादन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो। या दिवशी खरं म्हणजे राजकारणावर आज बोलण्याचा दिवस नाही, पण वेळ तशी आली आहे। जशी 16व्या शतकामध्ये रजाकारांनी, मोगलांनी जसा बेबंदशाही माजवली होती, तशी पुन्हा एकदा परिस्थिती निर्माण झालेली आहे। असं म्हणतात, माझा तितकासा काही इतिहासाचा अभ्यास परिपूर्ण नाही आहे, पण माझ्या माहितीनुसार औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये दाहोदला झाला असं म्हणतात। पुन्हा एकदा तिथली नसल या देशामध्ये बेबंदशाही माजवते आणि ज्या राज्यातून, ज्या महाराष्ट्रातून राजा शिवरायांनी स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या कामाकरता सुरत लुटली, तोच महाराष्ट्र आज आदिलशहाच्या समोर जो झुकला नाही, तो अमित शहाच्या समोर आज झुकणारा महाराष्ट्र निर्माण होतो की काय, स्वाभिमानाला ठेच पोचते। आणि म्हणून हा माझा प्रत्येक शिवसैनिक हा वाघ आहे की वाघीण आहे, हाताला कंकण बांधून आम्ही या ठिकाणी शपथ घेतो की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवरायांचं राज्य आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे लोकसभा मतदारसंघातून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालय धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आगामी लोकसभेच्या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालय धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। लोकसभेच्या निवडणुकीत देशाच्या स्वातंत्र्यापासून धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 50% अधिक मतदान होऊ शकलेले नाही, किंबहुना गेल्या निवडणुकीवेळी सरासरी 29% मतदान झाले। त्यामुळे होऊ घातलेल्या या निवडणुकीत लोकसहभागासह जनजागृतीतून मतदानाचा टक्केवारीचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या आदेशाने सदर
जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चुनाव का पर्व देश का गर्व या कार्यक्रमाद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा मास्टर ट्रेनर शाहीर सुभाष कुलकर्णी, नेरकर, नानासाहेब पाटील आदी उपस्थित होते. स्वीप मास्टर ट्रेनर, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा निवडणूक शाखा, स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती ही मोहीम चालू आहे. ही मोहीम जिल्ह्यात सर्व प्रकारे सर्व तालुके सर्व जिल्ह्यांमध्ये चालू आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय जिथं जिथं मतदानाची टक्केवारी कमी आहे तिथं जाऊन प्रत्येकाला मतदानाला जागृत करून आणि 20 मे 2024 रोजी मतदानासाठी जावं असे सर्वांना आवाहन करण्यात आलं. आणि ज्या प्रत्येकांना आव्हान असंही करण्यात आले, जे 18 वर्ष वय झालेलं असेल त्यांचे मतदार यादीमध्ये नावं नसेल तर त्यांनी आपण वोटर हेल्पलाईनच्या द्वारे आपण आपलं नाव नोंदवून मतदानासाठी आपलं नाव समाविष्ट करून घ्यावं आणि येणाऱ्या ज्या लोकसभा विधानसभा मतदानासाठी आपण पात्र व्हावं एवढंच आम्ही बोलू इच्छितो. आमच्याबरोबर जे सुभाष शाहीर कुलकर्णी हे प्रबोधनवर गीत म्हणतात, त्याच्यानंतर नेरकर साहेब महिला संरक्षण अधिकारी म्हणून आहे, नानासाहेब पाटील हे महिला व बालविकास अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब अभिनव गोयल साहेब यांच्या संकल्पनेतून व यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात या विविध प्रकारच्या स्वीप अंतर्गत या जनजागृतीचा कार्यक्रम करीत आहे. पण सर्व मतदार बघूंना आव्हान करीत इच्छितो की सर्वांनी 20 मे रोजी सर्वांना आपले नातेवाईक वगैरे मंडळींनी सर्वांनी मतदानासाठी आवश्यक जावं एवढीच आम्ही शासनाकडनं आम्ही आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं आम्ही आव्हान करीत इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील औद्योगिक वसाहतीतील अधिकारी, काही उद्योगपती तसेच बिल्डर्स औद्योगिक वसाहतीतील ओपन स्पेस अम्युनिटीचे प्लॉट गिळंकृत करीत असल्याचा आरोप औंधा येथील शरद वाघ व शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. धुळे येथील औद्योगिक वसाहतीतील अधिकारी, काही उद्योगपती तसेच बिल्डर्स औद्योगिक वसाहतीतील राखीव ओपन स्पेस अम्युनिटीचे प्लॉट, वादग्रस्त प्लॉट तसेच पीएपीचे प्लॉट गिळकृत करीत आहेत. सदरचा प्रकार त्वरित थांबावा अशी मागणी औंधा येथील शरद वाघ यांच्यासह शेतकऱ्यांतर्फे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की औंधा येथील भूसंपादित शेतकरी विलास शालिग्राम पाटील, कैलास पोपट पाटील, शरद शालिग्राम वाघ, शरद पोपट पाटील, विकास अर्जुन वाघ, रोशन कैलास वाघ, शेखर विकास वाघ, राजेंद्र शालिग्राम पाटील, कृष्णा विलास पाटील, विश्वास बुधाजी पाटील, धर्मराज महादू वाघ यांचे गेल्या 30 ते 40 वर्षापूर्वी औंधा औद्योगिक वसाहतीमध्ये वडिलोपार्जित जमिनी गेलेल्या आहेत. त्या जमिनीचे गट क्रमांक 66, 75, 44, 143/28, गट क्रमांक 32/28, गट क्रमांक 260/37, गट क्रमांक 54 असे प्रत्येक शेतकऱ्याचे 10 ते 15 एकर जमिनी औद्योगिक वसाहतीने घेतलेल्या आहेत. आणि तरी देखील गेल्या काही वर्षापासून शेतकरी आरओ ऑफिस मध्ये सन 2021, 2022 आणि सन 2023 साली प्रत्येक वेळेस अम्युनिटीच्या जागेतील पीएपीचे प्लॉट ची मागणी करत आहोत आणि त्याची ओसी देखील शेतकऱ्यांकडे आहे. परंतु औद्योगिक वसाहती येथील X1 प्लॉटच्या पाठीमागील अम्युनिटीच्या प्लॉट मध्ये भूसंपादित शेतकऱ्यांना 100 मीटरचे प्लॉट केलेले आहेत आणि सदर X1 प्लॉटच्या पाठीमागील 720 स्क्वेअर फूटची अम्युनिटीच्या जागेत 5 भूसंपादित शेतकऱ्यांची मुले छोटे स्टॉल, त्यात पानटपरी, चहा नाश्त्याचे हॉटेल, किराणा दुकान, पाणीपुरीचा व्यवसाय करून सद्यस्थितीत त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र 720 स्क्वेअर फीटच्या अम्युनिटीच्या जागेची मागणी व तेथील पाडलेल्या छोट्या प्लॉटची मागणी ज्यांचा क्रमांक X6, X7, X8, X9 असा आहे. हे प्लॉट भूसंपादित आम्ही काही शेतकरी MIDC आरओ ऑफिस, MIDCतील ARO ऑफिस धुळे यांच्याकडून औद्योगिक वसाहतीची जी शासकीय रक्कम आहे ती भरून हे प्लॉट घेण्यास तयार असताना देखील काही दिवसापूर्वी धुळे औद्योगिक वसाहतीचे आरओ अनिल गावित, कार्यकारी अभियंता व्यास, एरिया मॅनेजर रेखा कोकणी, डेप्युटी सीओ परोळ, MIDC चे अंधेरी पूर्व या सर्व अधिकाऱ्यांनी X1 प्लॉटच्या पाठीमागील X6, X7, X8, X9 या प्लॉटची कुठलीही इनिविदा पद्धत न काढता एका बलाढ्य बिल्डर यांना शासकीय किंमत सोडून अतिरिक्त रक्कम घेऊन या प्लॉटची जी 25% रक्कम या बिल्डरने गेल्या 15 दिवसापूर्वी भरली आहे. तरी आम्ही काही भूसंपादित शेतकरी ज्यांची सद्यस्थिती या जागेवर उदरनिर्वाहाचे स्टॉल चालू आहेत म्हणून ही जागा जरी अम्युनिटीची असेल तरी या जागेसाठी या बिल्डरने जी शासकीय रक्कम भरलेली आहे तरी त्यापेक्षा जास्तीची शासकीय रक्कम आम्ही भूसंपादित शेतकरी भरण्यास तयार आहोत. तरी या बिल्डरची जी 25% रक्कम भरून ते प्लॉट त्यांना ऑफर देण्यात आलेली आहे त्यांची 75% रक्कम भरण्यापूर्वी सदर प्लॉटची अलॉटमेंट त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच औद्योगिक वसाहतीतील सर्व अधिकारी, उद्योगपती तसेच बिल्डर संगनमताने औद्योगिक वसाहतीच्या राखीव ओपन स्पेस अम्युनिटीचे प्लॉट, वादग्रस्त प्लॉट व पीएपीचे प्लॉट गिळकृत करायचा जो धंदा सुरू आहे तो बंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शरद वाघ यांच्यासह औंधा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. औंधा येथील भूसंपादित शेतकरी ज्यांच्या सर्वांच्या जमिनी ह्या MIDC
मध्ये गेल्या 35-40 वर्षापासून गेलेले आहे आणि आमचा जो आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे की अवधान फाट्यालगत असलेल्या MIDCच्या X1च्या पाठीमागील प्लॉट नंबर X1च्या पाठीमागील प्लॉट नंबर X6, X7, X8 आणि X9 ह्या प्लॉट अम्युनिटीचा असताना ह्या प्लॉटवर त्या ठिकाणी आमच्या अवधान येथील सर्व शेतकऱ्यांचं PAP धारकांचं स्टॉल ठेवलेले आहेत आणि त्या स्टॉलवर जसं चहाचा स्टॉल, पानटपरी, नाश्ता आणि असे विविध 2-3 प्रकारचे व्यवसाय करून उदरनिर्वाह चालतो. परंतु या MIDCतील RO आदरणीय अनिल गावित सर, एरिया मॅनेजर रेखा मॅडम, कार्यकारी अभियंता व्यास सर यांनी आणि मुंबई येथील मरोड MIDCचे CO क्रमांक 3चे डेप्युटी CO यांनी सर्वांनी मिलीभगत करून एका उद्योगपतीने त्यांना हाताशी घेतलं आणि ती जागा त्यांनी परस्पर निविदा किंवा कुठली शेतकऱ्यांना माहिती न देता त्यांनी त्या जागेची 25% रक्कम भरून अलॉटमेंट ऑफर करून घेतली. परंतु ती ऑफर जशी आम्हाला माहीत पडली ती ऑफर थांबवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे. परंतु त्या द्वारकामाई असोसिएटचे उद्योगपती आनंद सुरेश पाटील यांना सदर जागा या RO यांनी देऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे. परंतु या जागेवर जे आमचे अधिकार आहेत PAP धारक शेतकऱ्यांचे ते अधिकार आम्हाला मिळावेत आणि त्याने जी रक्कम शासकीय रक्कम भरलेली आहे त्या शासकीय रकमेपेक्षा जास्तीची शासकीय रक्कम भरून आम्ही ती जागा MIDC कडून घेण्यास संपूर्ण शेतकरी पुत्र आणि शेतकरी तयार दिली तर त्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी पुत्र आणि शेतकरी आत्मदहन करू. संत तुकाराम महाराज बीज निमित्त जुने धुळे परिसरातून शहरात बुधवारी सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत शहरातील वारकरी पाठशाळेचे विद्यार्थी सहभागी झाले. संत तुकाराम महाराज बीज निमित्त जुने धुळे परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील वारकरी पाठशाळेचे विद्यार्थी पालखी मिरवणुकीत सहभागी झाल्यामुळे मिरवणुकीत रंगत वाढली होती. जुने धुळे येथील गल्ली नंबर 12 दुर्गा माता मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून बुधवारी सायंकाळी 5 वाजता पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. गांधी पुतळा आग्रा रोड मार्गे गुरुशिष्य स्मारक येथे पालखी मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या पालखी मिरवणुकीत अखिल कुणबी पाटील समाज बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी आमदार शरद पाटील, मनोज मोरे, युवराज करणकार, रणजित राजे भोसले, सुधीर मोरे, संजय वाल्ले, माजी महापौर प्रतिभा चौधरी, युवराज बोरसे, नाना कदम, अर्जुन पाटील, निशा चौबे, विलास पाटील, आवा कदम, भरत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मनोहर चौधरी, भालचंद्र मोरे, सुधीर मोरे, शरद बिरारी, नितीन पाटील, भिकाजी पाटील, रवींद्र पाटील, माजी महापौर जयश्री आयराव आदी सहभागी झाले होते. आम्ही 20 ते 22 वर्षापासून सालाबाद आपण तुकाराम बीज काढतो व चांगल्या प्रकारे शोभायात्रा काढतो. सकाळी निर्वाणीचा अभंग असतो, सकाळी 12 वाजता निर्वाणीचा अभंगाचा कार्यक्रम होतो व संध्याकाळी 5 वाजता पालखी मिरवणूक दरवर्षी काढतो. सर्व समाज बांधव, बहुजन समाज सर्व या कार्यक्रमास उपस्थित असतो. सर्व बहुजन समाजाचा याच्यात योगदान असतं. समाजाची सर्व मंडळी येते आणि कार्यक्रम एक उत्साहात पार पाडतो. कुठून कशी इथून गली नंबर 12 दुर्गा माता मंदिरापासून तर सर्व गांधी पुतळ्यावरनं आग्रा रोड गुरुशिष्य समाजाजवळ समाप्त होते. धुळे शहरातील आई देवी मंदिर परिसरात सालाबादाप्रमाणे भरवण्यात येणाऱ्या यात्रेत महिला बचत गटांना व्यवसायासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी कोहिनूर महिला बचत गट देवपूरतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील एकविरा देवी मंदिर परिसरात सालाबादाप्रमाणे भरवण्यात येणाऱ्या यात्रेत महिला बचत गटांना व्यवसायासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून मिळावी अशी मागणी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कोहिनूर महिला बचत गट देवपूर तर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटलं आहे की आमच्या अनेक महिला हातावर काम करून घर चालवितात. तसेच अनेक महिला बचत गटातील खूप काम कष्टमय जीवन व्यतीत करीत आहेत. म्हणून आपल्याकडे विनंती करतो की जेव्हा धुळ्यात महानगरपालिका व महाविवा तर्फे स्टॉल लावले तेव्हा जसे की महापालिकेजवळील जागेत धुळे महानगरपालिकेच्या वतीने सोनचिराया या नावाने महिला बचत गट उत्पादित वस्तूसाठी स्टॉल लावण्यात आले होते. तसेच पंचायत समिती जवळील नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला बचत गट महावी म धुळे येथील पालेशा कॉलेज जवळील वन विभागाच्या आवारात नवतेजस्विनी महिला बचत गट उत्पादित वस्तूंसाठी स्टॉल तसेच धुळे मॅरेथॉन 2024 आयोजक सकाळ एक दिवसीय कार्यक्रमात महापालिकेने महिला बचत गटासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली होती. नुकतेच सुसंस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक संचालक
वाचनालय मुंबई जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासांस्कृतिक महोत्सव 2024 यावेळी देखील 5 दिवसीय धुळे महानगरपालिकेने विनामूल्य बचत गटांना उत्पादित वस्तू विक्रीसाठी सर्व सोयीयुक्त जागा उपलब्ध करून दिली होती। त्या अनुषंगाने धुळे एकविरा देवी मंदिर परिसरातील यात्रेत महिला बचत गटांना व्यवसायासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी प्रभा प्रतिशी यांच्यासह महिला बचत गटांचे पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही मागील फरवरी महिन्यात 20/2/2024 रोजी आदरणीय प्रशासक आयुक्त मॅडम यांना अशाचे निवेदन दिले होते की सिंधुदुर्ग, गडचिरोली, नाशिक, कोकण भागात ज्या पद्धतीने महिला बचत गटांसाठी विशेष मॉल तयार करण्यात आलेले होते, त्या अनुषंगाने धुळे महानगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटांना स्वतःच्या हक्काचं एक शॉपिंग मॉल तयार करून देण्यात यावे ही मागणी योगायोगाने 27/2/2024 रोजी महानगरपालिकेच्या महासभेत आदरणीय मॅडमने 1782 कोटीचा जो प्रोजेक्ट प्रस्ताव केला होता, त्या प्रस्तावामध्ये अनेक विविध योजना होत्या शहरासाठी। त्याच्यातच एकता मॉल म्हणून त्यांनी सावता मार्केट येथे तयार करण्याचे आचारसंहितेच्या अगोदर आम्ही जो निवेदन दिलं होतं त्या आशाचा त्या मॅडमने 27 तारखेला ते ठराव 1782 कोटीचा जो ठराव पास केला होता, त्याच्यात योगायोगाने आमच्या एकता मॉलसाठी सावता मार्केटची जागा 80 फुटी रोडच्या सावता मार्केटची जागा त्यांनी फायनल केलेली आहे। आणि आचारसंहितेनंतर लोकसभा विधानसभा झाल्यानंतर मॅडमने आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की कोणत्याही पद्धतीत ते मॉल आम्ही सर्व अटी शर्ती नियमानुसार वेगवेगळे प्लॅन वगैरे मंजूर करून तो आम्ही महिलांसाठी उपलब्ध करून देणार आहे। तसेच आज निवेदन जे आम्ही दिलेलं मॅडमला आज दिनांक 28/3/2024 रोजी आज आम्ही सत्कार केला होता मॅडमला त्यांच्या वेळेनुसार। आणि आज दुसरं निवेदन असं दिलं कोहिनूर महिला बचत गटच्या वतीने की आतापर्यंत त्यांनी धुळे शहरात 5 महिला बचत गटासाठी स्टॉल उपलब्ध करून दिले होते, काही माविमने उपलब्ध केले होते आणि 3 महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले होते। तर आम्ही आयुक्त मॅडमला असं सांगितलं की महानगरपालिका आणि माविम अनेक सोयी सुविधायुक्त आम्हाला असे स्टॉल उपलब्ध करून देतात, पण काही वेळेस प्रचार प्रसारामुळे असेल किंवा यावेळेस पावसाने साथ दिली नाही म्हणून आमच्या महिला भगिनी आपलं इन्कम करू शकल्या नाही। तर मॅडमला आम्ही अशी विनंती केलेली की येत्या धुळे महानगरपालिकेच्या वतीने एकविरा देवी परिसरात जी यात्रा उत्सव लागते मोठ्या उत्साहाने, जिल्ह्याभराचे लोक तिथे येतात, तर तिथे महिला बचत गटांसाठी सुंदर अशी एक स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून जे 5 वेळेचे आमचे स्टॉल लागलेले आणि त्याच्यातली जी भरपाई इथे आम्ही काढून म्हणजे ती करून आमची पूर्ण होईल असं आम्ही मॅडमला सांगितलं। तर मॅडमने आम्हाला त्यासाठी पण होकार दिलेला आहे। तर आम्ही सर्व कोहिनूर महिला बचत गट आणि विविध महिला बचत गटच्या वतीने मॅडमचे शतशः आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। तिथीनुसार येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात अभिवादन, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन, धुळे औद्योगिक वसाहतीतील एम्युनिटीचे प्लॉट अधिकारी व बिल्डर्स गिळकृत करीत असल्याचा आरोप, संत तुकाराम महाराज बीज निमित्त काढण्यात आली पालखी मिरवणूक आणि एकविरा देवी मंदिर परिसरात भरवण्यात येणाऱ्या यात्रेत मोफत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।